मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच मराठीचे धिंडवडे पाहायला मिळाले। प्रवेशद्वारावरच्या सूचना फलकावर अशुद्ध मराठी पाहायला मिळाले। कर्मचारी अधिकाऱ्यांनाच मराठीचे धडे शिकवण्याची गरज आहे। याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। राज्याचा गाडा मंत्रालयातून हाकला जातो आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका दिवशी संपूर्ण राज्यभरातून नागरिक आपलं काम जे आहे ते घेऊन मंत्रालयात येत असतात आणि 2 वाजल्यानंतर त्या सर्व लोकांना जे आहे ते मंत्रालयामध्ये प्रवेश दिला जातो। त्याबाबतचा एक फलक जो आहे तो मंत्रालयाच्या अगदी समोर लावण्यात आलेला आहे आणि त्या फलकावरती जर आपण पाहिलं तर अगदी अशुद्ध मराठीमध्ये फक्त एक वाक्य आहे ते देखील अशुद्ध मराठीत लिहिलं गेलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून सातत्याने हिंदी भाषिक मराठी भाषिक असा वाद आपण मुंबईत महाराष्ट्रात बघतोय। जे अमराठी रिक्षा ड्रायव्हर आहेत टॅक्सी ड्रायव्हर आहेत त्यांना जुजबी मराठी यावी यासाठी कुठेतरी राज्य सरकार असेल परिवहन विभाग असेल ते प्रयत्न करते। त्यांना काही कार्यशाळा घेऊन मराठी यावं यासाठी प्रयत्न केले जातात। मात्र ज्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे फलक मंत्रालयाच्या बाहेर लावले ज्यांना व्यवस्थित मराठी लिहिता येत नाही त्याबाबतची चर्चा आता मंत्रालयाच्या बाहेर परिसरात ज्या अभ्यागतांसाठी लोक येतात त्यांच्यामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन राजेशसोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। मंत्रालयाच्या समोरच असा फलक लावला आहे की जिथं अशुद्ध मराठीत सगळं लिहिलेलं आहे। म्हणजे सगळीकडे सगळेजण म्हणतात मराठीत बोला पण सगळीकडे त्याच्या मंत्रालयात जिथं सगळे महाराष्ट्रातनं पब्लिक येतं तिथंच ही अवस्था असेल तर बाकी ठिकाणी काय होणार आहे? परत मराठी माणसाचं काय राहिलेलंच नाही मुळात। कारण आता जिथं आपण सर्वजण येतो कामाला पुरतं इथं लाईन सगळं आता इथं जे मराठी शुद्ध लिहायचं ते तर काय लिहिलेलं नाही आहे। त्यामुळे आम्ही इथं किती वेळ थांबले पण कोण ऑब्जेक्शन घेत नाही आहे। ह्याच्यावर काय कारवाई झाली पाहिजे। हा मग तोच फलक ते आता त्या सायबर लोकांनी बघितलं पाहिजे ना। इथं अधिकारी जे आहेत त्यांनी कारवाई केली पाहिजे। आता सगळे सांगतात मराठी बोला मराठी हे करा पण काय त्याच्यात कारवाई होत नाही। वारंवार आपण तेच सांगतोय सर्वांना पण काय त्याच्यामध्ये होत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।